हॅलो गाईज, आणि कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की लास्ट व्हिडिओमध्ये आपण घर शिफ्ट केलं आणि त्या सगळ्या गोष्टी वगैरे चालल्या होत्या, जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं. तर आपण न्यू होममध्ये आहोत, तर सध्या नवीन घरामध्ये आहोत. ॲज वेल ॲज हे मी नंतरला डिस्कस करेन. आपण निघणार आहोत राईडसाठी. तर मे बी आपली उद्या राईड स्टार्ट होईल, तर त्याच्या आधी आपल्याला प्रिपरेशन करायचं, म्हणजे आपलं गाडीचं मेकॅनिकल वर्क, आणि त्याच्यानंतर टायर वगैरे पण मी मागवलाय, तर टायर वगैरे पण टाकायचं. म्हणजे मागचा टायर एकदम फ्लॅट झाला होता, तर तो पण आपण टाकून घेऊया. 1:45 वाजलेत. आता मी फटाफट निघतो, कारण आता आपल्याला जायचंय. आता आपल्याला दोघं तिघं भेटतील. निलेशला पण काहीतरी ग्लव्स वगैरे घ्यायचे, आणि मला पण थोडी छोटी मोठी सामानं घ्यायची आहेत, जे की आपल्या राईडसाठी आपल्याला लागणार आहेत. सो चला आता आपण निघूयात. आणि हा शॉर्ट ब्लॉग असू शकतो मे बी, पण बघूया जसं जसं होईल मी तसं तसं तुम्हाला अपडेट देईल. चलो चलो आता हेल्मेट घेऊया, बाकी सगळं हे करून निघतोय आपण. चला आता आपण निघतोय. चला गाईस, तर निघतोय आपण आता. कारण आपल्याला आता थोडं सामान वगैरे घ्यायचं आहे, सगळ्याच गोष्टी. बघूया आता कसं काय व्हायचं आहे. निलेश पण भेटणार आहे, त्याला पण सामान घ्यायचं आहे. ऑल राईट. तर गाडी पण थोडीशी घाण आहे. लेट्स सी, थोडंसं वॉश वगैरे जमलं तर वॉश वगैरे करून घेऊया. फर्स्ट टाईम लॉंग राईड आहे ना आपल्या ॲक्टिवावर, सो आपल्याला चांगलं प्रिपेअर करायचं तिला. 5 hours later. ऑलराईट गाईज, तर दुपारनंतर डायरेक्टली आत्ता ब्लॉग कंटिन्यू होतोय. आणि आता संध्याकाळचे 9 वाजले. कारण मला दिवसाभरामध्ये सगळ्या गोष्टी, म्हणजे जसं की गाडीचं काम, छोटी मोठी शॉपिंग होती, आणि सगळं पॅकिंग वगैरे मी तुम्हाला दाखवतो की आपण दुपारपासून काय केलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर आपण टायर चेंज केला आहे गाडीचा, आणि कारण खूपच टायर एकदम हे झाला होता, फ्लॅट झाला होता, तर आपण टायर चेंज केला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, गाडीमध्ये छोटं मोठं काम होतं, म्हणजे असं मेकॅनिकल वर्क म्हटलं चेक करून घेऊ, ऑइल वगैरे, तर ते सगळं मी चेक केलं. आणि मग बंजी कॉर्ड वगैरे घ्यायला गेलो, कारण आपल्याला लगेज टाय करायचं आहे. तर जसं मी तुम्हाला म्हटलं सकाळी आपण राईडला निघतोय, तर ते मी तुम्हाला सकाळी सांगणार आहे, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर ते एक झालं. मग त्यासाठी मला टाय केबल सगळ्या लागणार होत्या. तर आता मी तुम्हाला दाखवतो की मी दुपारपासून काय काय केलं. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बघू शकता, हे सगळं मी दुपारपासून ही माझी शॉपिंग, म्हणजे बंजी कॉर्ड्स घेतल्यात. त्याच्यानंतर आपले प्रो बायकर्सचे जे ग्लव्स होते, प्रो बायकर्सचे, ते खूप खराब झाले होते. देन लगेज माउंट करण्यासाठी आता हे माझी बॅग वगैरे भरणार आहे मी, तर लगेज माउंट करण्यासाठी मी ही लगेज नेट घेतलेली आहे. त्यानंतर आपण अल्पाईन स्टारचा हा बलाकावा घेतला आहे. फुल फेस आपण बोलू शकतो, म्हणजे फुल फेस आपला कवर होईल त्याच्या अकॉर्डिंगली हा आपण अल्पाईन स्टारचा बलाकावा घेतला. त्यानंतर रुमाल्स माझ्याकडे नव्हते, सो मी डीमार्टमध्ये जाऊन रुमाल वगैरे कॅरी केले. आणि महत्त्वाचं म्हणजे ही बॅग. आता ही लगेज बॅग मी बोलू शकतो, कारण आता कसं आपल्याला सगळं सामान 3 दिवसाचं सामान आहे आपल्या राईडचं. सो 3 दिवसाच्या अकॉर्डिंगली आपल्याला कपडे वगैरे कसे लागणार, शूज वगैरे पण आपण टाकणार. आता मेन म्हणजे निलेश येतोय. निलेश थोड्या वेळात येईल. आता वाजलेत 9 वाजलेत. सो निलेश येईल एक 10-10:30पर्यंत, आणि देन त्याच्यानंतर मग पॅकिंग चालू होईल. आता मी तुम्हाला शूज दाखवायचं राहिलं आहे माझं, कारण शूज आपण घेतलेत, रायडिंग शूज घेतलेत, तर ते मी तुम्हाला दाखवतो. ऑलराईट गाईज, जसं तुम्ही बघताय, तर हे आपले रायडिंग शूज मी घेतले, जे की मिड अँकल आहेत, जास्त हाय अँकल नाही आहेत. सो हे आपण शूज मागवले होते, आणि जसं तुम्ही बघताय क्वालिटी खूप चांगली आहे, आणि आहेत छान आहेत. म्हणजे वाईल रायडिंग आपल्याला हे सेफ्टी प्रोव्हाइड करू शकतात, आणि छान आहेत शूज. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला, आपलं हे ब्लूटूथ पण मी कनेक्ट करून घेतलं आहे, म्हणजे ते सगळं सेटिंग बिटिंग करून घेतलं. आणि आता आपल्याला आपले कॅमेराज, जे आपले कॅमेरा जे ॲक्शन माउंट वगैरे आपण जो लावणार आहे, ॲक्शन कॅमेऱ्याची बॅटरीज वगैरे मला चार्ज करायचं, तर ते पण बघूया. 1 hour later. ऑलराईट गाईज, तर जस्ट जेवलो मी, आणि जेवण वगैरे झालं, आणि आपली पॅकिंगच चालू होती, जसं मी तुम्हाला दाखवतो. तर ही ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे आपली. त्याच्यानंतर हे आपले सगळे ग्लव्स वगैरेची छोटीशी बॅग मी कॅरी केली वेगाची. त्याच्यानंतर हे छोटं मोठं पार्सल आलं होतं, मी तुम्हाला दाखवतो. हे आपले शूज आहेत इकडे. आता मी तुम्हाला मेन आपले सगळे गॅजेट्स दाखवतो, कारण आपण जे कॅरी करणार आहोत राईडसाठी. सो चला आता मी तुम्हाला गॅजेट दाखवतो आपले. सगळ्यात आधी आपल्या बॅटरीज इथे चार्ज होतात, जसं तुम्ही बघताय. तर सगळी बॅटरीज वगैरे मी चार्जिंगला लावल्यात. देन जसं तुम्ही बघताय इथे आपला कॅमेरा
त्याच्याबरोबर सोबत माउंट्स आणि माझे सगळे मोटो व्लॉगिंगचे सगळे माउंट्स वगैरे आपण कॅरी करणार आहोत. तर हे छोटे मोठे मेमरी कार्ड्स आहेत, ठीक आहे, कॅमेराचे आणि प्लस याचे. त्याच्यानंतर एक छोटीशी सेल्फी स्टिक मी कॅरी करणार आहे. त्याच्यानंतर आपला हा शॉटगन माईक, जसं की आपल्याला विंड नॉईज जास्त आला तर आपण हा शॉटगन माईक आपण आपल्या कॅमेऱ्याला लावू शकतो, ठीक आहे. देन अगेन माझं वॉच आहे इथे आणि हा कनेक्टर आहे, DRS कनेक्टर बोलू शकतो. डेटा ट्रान्सफरसाठी मी एक USB घेतलेला आहे. तर गाईज हे आपलं छोटं मोठं पॅकिंग आहे. तरी अजून जे जे भेटतं आहे ते बघू, मी टाकायचा प्रयत्न करेलच. तर आय होप गाईज हे तुम्हाला अपडेट द्यायची होती, कारण आपण राईडसाठी ही छोटी मोठी तयारी करतो आहे. आणि आता जातो आहे मी झोपायला, कारण आता कसं आता वाजलेत ऑलमोस्ट 11:30 वाजलेत. तर आपल्याला निघायचं आहे जवळजवळ 4 वाजता. तर माझी एक 4-5 तासाची झोप झाली पाहिजे. निलेश अजून आलेला नाही आहे, बघूया तो आता कसं काय येतो आहे काय, आणि अजून काय काय मला असं होतं आहे की काय काय घेऊ आणि काय काय नाही, आणि मग मी हे विसरतो ते विसरतो असं होतं आहे. पण एनिवेज आता बघूया कसं काय, जे जे आठवेल ते आपण कॅरी करू आणि मग बघूया पुढं कशी आपली जर्नी होते. तर आय होप गाईज हा तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट सिम्पल अपडेट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि याच्या पुढच्या आपल्या सिरीज चालू होणार आहेत. म्हणजे आता आपला जो नेक्स्ट व्लॉग असेल तो आपला राईडचा व्लॉग असेल, आणि आपण कुठे जातो हे मी तुम्हाला सकाळी उठल्यावर सांगतो. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.